लग्नघर असल्यावर कसं सगळे एकाच रूममध्ये पॅक असतात आणि धमाल मस्ती सुरू असते. तसंच रणदिव्यांच्या घरी जरा फील येतोय मला, कारण का एकाच रूममध्ये अशी धमाल मस्ती सुरू आहे. आणि ही दोघं बघा, म्हणजे रेश्मा नेहमीच इनपुट्स देत असते, आपण कसं हे फन करूया, कसं हे करूया. तसं तिचं एक सुरू होतं की आपण स्क्रिप्ट वाचूया. तू असं केलंस, आमचं पितळ उघडं पाडलंस. पण नाही, तू किती इनपुट्स देतेस आम्हाला हे यावरून कळतं. सो खूप स्वागत तुमचं पुन्हा एकदा राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? खूप सुंदर दिसता पहिले तर. थँक्यू सो मच. तू कशी आहेस? मी पण मजेत आहे आणि मी पण हळदीला सहभागी होण्यासाठी येल्लो घालून आली. म्हणणार होते तू पण पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून आली आहेस. अगदी माहोल मला ना लग्नघर रिअलमध्ये लग्नाला मी आले किंवा हळदीला आले असा फील होतोय. तुम्हाला कसं वाटतंय? लाडक्या भावाचं लग्न आहे आणि भाऊजींचं लग्न आहे, काय म्हणतं? अरे खूप मजा येते. आणि सिरियल सुरू झाली ते आमची एस्टॅब्लिश फॅमिली दाखवली होती, एकदम आनंदी छान गोकुळ असं. आणि पहिला कार्यक्रम आहे आता, इतकं सगळं रडारड टेन्शनवालं वातावरण आणि त्यात आता कुठे लग्न आणि असं छान आनंदी वातावरण सगळीकडे झालं आहे. आणि मलासुद्धा असे सिक्वेन्सेस फार आवडतात. लग्न असू दे, बारसं असू दे, होळी असू दे, दिवाळी असू दे, कामाबरोबर ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येतात नव्याने. आणि सिरियलमधलं लग्न 4-4, 5-5, 6-6 दिवस चालतं. सो मजा येते मला जाम. म्हणजे आपल्या मित्रांच्या हळदीला जाता नाही आलं तरी मालिकेत आपण एन्जॉय करू शकतो. हे उत्तम. खरंय खरंय खरंय. म्हणजे आता तू सारंगच्या ऐवजी मला तिथे इमॅजिन करू शकतेस. हां म्हणजे तू मला सुमितच्या हळदीला लग्नाला जाता नाही आलं म्हणून तो टोमणा मारतोय की तिकडे मी असं इमॅजिन कर आणि एन्जॉय कर. आता याच्यापेक्षा वेगळं काय सांगू शकतो? फोटोज दाखवले असतील ना तिला की हळदीचे एक वगैरे, तर आता हे सगळे सिक्वेन्स होत आहेत, तर थोडंसं वाटतं नाही आपण वेळ काढून जरा जायला हवं होतं. हो नाही त्याचे जेव्हा व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले लग्नाचे हळदीचे, तर असं वाटलं होतं की आपण मिस केलं आहे. आणि काय मजा केली त्यांनी, रिसेप्शन असू दे, सगळ्या गोष्टी असू दे, आणि खूप छान पद्धतीत लग्न केलं सुमितने. एकदम अगदी मनासारखं त्याला हवं होतं तसं. आपण मित्रांना कसं दटवतो ना की तू का नाही आलास, माझं फंक्शन होतं. तर तुमची खूप जुनी मैत्री आणि तो आम्हाला ऑन कॅमेराही दिसते आणि ऑफ कॅमेरा तर आपण सेगमेंट्समध्ये बघतोच आहे. काय सांगशील सुमित, आता ह्या मालिकेच्या रूपात तुम्ही फ्रेंड्स तर होतात पण आता ऑन कॅमेरा साकारायला मिळत आहे. कशी आहे आता ही मैत्री? अजून नाही, खूप चांगली मैत्री आहे, खूप अंडरस्टँडिंग आहे. आणि खरं तर आता ते मगाशी सांगायचं राहून गेलं, मी हिला फोन करून ॲक्च्युली थँक्यू म्हणलं होतं माझ्या लग्नाला आलीस म्हणून, असा मी टोमणा मारला होता. तर मी रागवलं वगैरे नव्हतो, पण समजून घेऊ शकतो आपण आर्टिस्ट आहे. इमोशन्स असे असतात ना की रागवण्याच्या पलीकडे असतात, होपलेस आहे ते, काहीही उपयोग नाही आहे. तर तेच आहे. पण एकंदरीत ऑफ कॅमेरा आम्ही खूप चांगले मित्र आहोत, एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेतो. म्हणजे आमचे पर्सनल प्रॉब्लेम्स आम्ही शेअर करू शकतो एकमेकांना, आणि तितक्याच पद्धतीनं एकमेकांना ॲडवाईसही देतो आम्ही. कामाच्या बाबतीत असतील किंवा पर्सनल लाईफमधील असतील, आम्ही तितक्याच हक्काने एकमेकांना ॲडवाईससुद्धा देतो. मालिकेतनं एकावर एक ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. तर ह्या हळदीमध्ये आम्ही तर आलो आहे हळद साजरी करायला, पण काय नेमकं घडणार आहे याबद्दल एक हिंट काय द्यायला आवडेल? कारण का प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. कमेंटमध्ये लोक खूप वाट बघतात की हे सोहळा नक्की कसा पार. हा सोहळा पार पडणार आहे रणदिव्यांच्या सगळ्या फॅमिलीसोबत, आणि शिवाय स्टार प्रवाह परिवारातले पण सदस्य येणार आहेत. ती पण आमची एक फॅमिली आहे. तर आमच्या फॅमिलीतले सदस्य पण ह्या कार्यात, इतर शोमधले कलाकार, स्टार प्रवाह फॅमिलीतले सदस्य इथे येणार आहेत. आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक वेळी ट्विस्ट आहेत. तर मी हिंट नाही देऊ शकत, कारण तुम्हाला इतके हुशार आहेत सगळे प्रेक्षक, लगेच त्यांना कळेल. सो त्याच्यामुळे त्यांनी यावं आणि कार्यक्रम बघावा. खाणं वगैरे मी सांगणार नाहीये. पण उखाण्यासाठी तुझ्याकडे मेंबर आहे. ऐश्वर्याला तुम्ही विचारू शकता, उदय आणि ऐश्वर्या. सारंगला विचारू शकतेस. नाही म्हणाल तर मी ही क्लिप दाखवणार की बघा मोठ्या दादाबाईंनी सांगितलं तर घ्यावीच लागेल. ओके, सो आता सुमित म्हणजेच ऋषिकेश, तू जानकीला गाण्यामधून कॉम्प्लिमेंट द्यायची, त्यात कशी दिसते? अरे बापरे, हे तर सोपं आहे. कोणतंही बॉलिवूड किंवा असं मराठी गाणं. तिनं आता गुलाबी साडी नाही घातली, नाही तर मग त्याच्यावर मी साडी अशी हिरवीगार गार. बघ स्वतःच दिली तिनं कॉम्प्लिमेंट. ही आहे मैत्री, ही आहे मैत्री. ए नाही तू दे, असं कसं? मी तुला सुचवलं, तुला माहिती ना मी इनपुट्स देते. कुठलं गाणं आवडतं तुला? तू कॉम्प्लिमेंट दे. अरे कॉम्प्लिमेंट गाणे तू मला जमत. मी बायकोला खूप कमी देतो. बायको म्हणे हिला देतो, मला नाही देत.
विचारतात मला शो टेलिकास्ट होईल घरी. मी तुला व्हॉइस नोट्स पाठवू का मोनिकाला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे वगैरे असं हो हो हो. पण नाही ही आज तू खूप समज मोनिका आहे तुझ्या जागी तर काय मोनिकाला काय कॉम्प्लिमेंट देशील? अरे यार गाण्यातून काय कॉम्प्लिमेंट मला असं एक ती इतका गाणी आहेत, अय्या, सुमित. बघ आता तुला हिंट म्हणजे आपण एक डेमो देऊया तू दे. चेहरा है या चांद खिला जुल्फ घनेरी शाम है क्या सागर जैसी आंखों वाली ये तो ये तो बता बतर नाम है क्या जानकी. बस. ए नाही, हे कॉम्प्लिमेंट नाही नाही बघ मला ना मी असं बोलेन तिच्याबद्दल खूप पण असं गाणं वगैरे म्हणलं ना मला नाही इतकं असं पण सांग ना तू एखादं सुचव. मलाही मी तुम्ही शायर तो नहीं मगर ए हसी मैंने देखा जब से तुझको. मुझको शायरी आ गई फ्लर्ट. मैं शायर लग्नाच्या 10 वर्ष लग्नाला 10 वर्ष झाली. बरं आता संगीत वगैरे पण आहे आम्हाला कळलंय तो परफॉर्मन्स असणार आहे दोघांचा. माहित नाही आम्हाला काहीच माहित म्हणजे नाही. हे प्रेक्षकांसाठी जितकं म्हणतो ना सरप्राइझिंग आहे तेवढंच आमच्यासाठी असणार आहे त्यामुळं माहित आज नाही. विचारायला हवं, आमच्या क्रिएटिव्हला विचारेन मी आहे का. मला तर नाचायचं आहे, काय माहिती नाचायला देतील की नाही. हां मी अशी नाचेन. सो मच खूप मजा आली तुमच्याशी बोलताना आणि नाचवणार आहे 10 वर्षाच्या संसारानंतर तर नाचवणार आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. हे सगळे सीन्स पाहायला मी खूप उत्सुक आहोत. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू अतिशय.